महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपड्यात 70 गोवंश पळवल्यावरून वाद, गोवंश जबरदस्तीने नेताना दगडफेकीचा आरोप। मानद प्राणी कल्याण अधिकारी आदित्य विजय माळी यांची पोलिसांना तक्रार। पोलीस प्रशासनासमोर गोवंश नेताना संघर्ष, दगडफेक झाली नसल्याचा पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांचा दावा। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहित निकम यांनीही दिले निवेदन। पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी। चोपडा 13/4/2026 शहरातील केजीएन कॉलनी येथे कत्लीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले 70 गोवंश पळवून नेल्याची तक्रार मानद प्राणी कल्याण अधिकारी आदित्य विजय माळी यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला केली आहे। या प्रकरणी त्वरित FIR दाखल करावी अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षकांकडे एका अर्जाद्वारे केली आहे। श्री माळी यांनी म्हटले आहे की केजीएन कॉलनी येथे कत्लीसाठी 70 गोवंश बांधलेले होते। पोलीस प्रशासनाच्या समोरच काही लोकांनी ते गोवंश पळवून नेले। यावेळी पोलीस प्रशासनावर व गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। घटनेचा व्हिडिओ व GPS प्रणालीसह फोटो पुरावा म्हणून आपल्याकडे उपलब्ध असल्याचे अर्जात म्हटले आहे। चोपड्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून वारंवार तक्रार करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे। गोवंश पळवणाऱ्यांवर व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे। पळवून नेलेले गोवंश कायदेशीररित्या गोशाळेत जमा करावेत अशी विनंती त्यांनी केली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहितदादा निकम यांनी चोपडा तालुक्यातील गावठी गायीचे बळजबरीने उद्ध्वस्तीकरण व गोरक्षकांवर हल्ले होत आहेत। गोरक्षकांना धमकी दिली जाते व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात। हे गोहत्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन असून महाराष्ट्र शासनाने देशी गायींना राज्यमाता गोमाता दर्जा द्यावा, गायीचे उद्ध्वस्तीकरण थांबवा व गोरक्षकांवरील गुन्हे रद्द करा, गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, गोरक्षकांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा, गोशाळांना संरक्षण द्या आदी मागण्या करण्यात आल्या। मागण्या मान्य न झाल्यास शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। तसे निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना दिले। यावेळी नगरसेवक गजेंद्र जयस्वाल, अनिल वानखेडे, संग्राम परदेशी, नगरसेवक शरद पाटील, प्रवीण जैन यांच्यासह असंख्य गोरक्षक, हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी ठिय्या मांडून पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते। दिनांक 15/4/2026 रोजी PI मधुकर साळवे यांना तात्काळ निलंबित करा व गोहत्यारांवर गुन्हे दाखल करा व त्यांच्यावर कारवाई करा असं चोपडा तालुक्यात मोर्चा निघाला आहे व तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना निवेदन देण्यात आले आहे। PI मधुकर साळवे यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी चोपडा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।